अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आजच्या आपल्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला छान अशी माहिती देणार आहे की बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला दररोज देवपूजा करणं शक्य होत नाही. बघा, ज्यांना जॉब असतो किंवा लहान मुलं असतात किंवा काही कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागत असतं, तर त्यांना या घाई गडबडीच्या वेळामध्ये टायमिंगमध्ये त्यांना वेळच मिळत नाही की देवपूजा करावी. मग अशा वेळेस तुम्ही रोज देवांना अंघोळ घालणं तुम्हाला शक्य नसेल तर कोरडी देवपूजा कशी करायची, याचे दोष लागतात का? देवपूजा जर तुमच्याकडून नाही झाली तर त्याचे दोष तुम्हाला लागतील का? तर हे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला छान अशी ही माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला देवाचे कोणतेही दोषही लागणार नाही आणि तुमच्याकडून कोरडी देवपूजाही होईल आणि त्या सेवेचं फळही तुम्हाला नक्कीच मिळेल. तर बघा, आता प्रत्येक घरामध्ये देवघर हे छान असतं. कोणी मोठं देवघर करतं, कोणी आहे ते छोटं देवघर कोणाकडे असतं. पण आपल्या घरात मोठं देवघर असतं, त्याच्यामध्ये विविध मूर्त्या असतात. प्रत्येक आपली कुलदेवी असते, कुलदैवत असतं, प्रत्येक मूर्त्या असतात. त्याचबरोबर यंत्र पण असतात. मग अशा वेळेस काय होतं, पूजा करण्यासाठी वेळ लागतो. मग समजा तुम्ही दोघंही कामानिमित्त बाहेर जात असाल, घरामध्ये कोणी देवपूजा करण्यासाठी नसेल, तर मग अशा वेळेस घाई गडबडीच्या वेळेस काय करावं? आणि तुमच्याकडून जर देवपूजा करणं शक्य नाही झालं तर मग तुम्हाला देवदोष तर नाही ना लागणार, असे बरेचसे प्रश्न तुमच्यामध्ये उद्भवत असतात. तर त्याचंच आज छान असं गुरुमाऊलींनी सांगितलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करणार आहे. बघा, देवघरात सगळेच देव नसतात. काही देव असतात किंवा लग्नाच्या वेळेस आपल्याला बघा, गणपती बाप्पाची मूर्ती दिली जाते, बाळकृष्णाची दिली जाते, अन्नपूर्णा मातेची दिली जाते. कशासाठी? तर संतान सुख, संपन्नता आणि निर्विघ्न जीवनासाठी. आणि कुलदेवी कुळदेव आपल्या घराचं रक्षण करतात. तर या मूर्त्या तर आपल्याला लग्नात दिलेल्याच असतात. मग त्यांची योग्य त्या पद्धतीने पूजाही करावीच लागते. पूजा खरं तर बघा, देवपूजा ही 12च्या आधी आणि शक्य झालं तर 9, 9:30च्या आधीसुद्धा तुम्ही करू शकतात आणि 12च्या आधीच देवपूजा आपली झाली पाहिजे. जास्त कधी म्हणजे 12, 1 अशा दरम्यान पूजा करायलाच नको आहे. पण देवपूजा करायलाच वेळ नसेल तर अशी कोरडी देवपूजा तुम्ही नक्की करा. आता कोरडी देवपूजा म्हणजे काय? बघा, ज्यावेळेस तुमच्याकडे देवपूजा करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही काय करू शकतात? तुम्हाला काय करायचं आहे, आता बऱ्याच ताईंच्या देवघरामध्ये खूप सारे देवं असतात. मग त्यांना दररोज अंघोळ घालणं शक्य होत नाही. तर त्या ताईंनी काय करायचं? बघा, तुमच्याकडं गंगाजल असेल तर अतिउत्तम, गंगाजल नसेल तर स्वच्छ पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ताजं फ्रेश फूल बुडवायचं आणि त्या फुलाने सर्व देवांवर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. म्हणजेच त्यांचा जलाभिषेक होतो. त्या फुलाने प्रत्येक देवावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे, स्वच्छ पाणी घेऊन. आणि नंतर हळदी कुंकू त्यांना व्हायचं आहे, धूप उदबत्ती लावायची आहे आणि त्यांना क्षमा याचना करायची आहे, माफी मागायची आहे की आज वेळ नसल्यामुळे तुमची माझ्याकडून पूर्णरित्या पूजा झाली नाही. अशी साधी आणि सोपी कोरडी देवपूजा तुम्ही आजचीही मानून घ्या म्हणून त्यांना विनंती करायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही ही कोरडी पूजासुद्धा करू शकता. त्याचबरोबर देवाला वाहिलेली फुले आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी काढायची असतात. बऱ्याच ठिकाणी काय होतं की एक दिवस पूजा केली की 8-8 दिवस देवाला बघितलं जात नाही. बघा, आता तसं नाही, आता दररोज पूजा करतात. पण काही ठिकाणी आणखीनही असं होतं, पण तसं आपल्याला करायचं नाही. ती वाहिलेली फुलं लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची असतात, कारण ती फुलं नकारात्मकता शोषून घेतात. मग ती फुलं आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्यायची असतात. त्याचबरोबर बघा, देवघरामध्ये काय होतं की आज पूजा केली की 2 दिवस राहिलं, तिसऱ्या दिवशीच आपण देवघराला बघतो. असं बऱ्याच ठिकाणी होतं. ज्यांच्या बाबतीत असं होतं त्यांच्यासाठी हे मी सांगते.
तर तुम्हाला काय करायचं आहे, देवाची वस्त्र, आसन, दिवावं यावर जी धूळ साचलेली असते ती वेळीच साफ जर तुम्ही नाही केली तर त्याचे सुद्धा दोष आपल्याला लागतात. आणि मग आपण म्हणतो की मी एवढे पूजा केली, असं केलं, मला यशच मिळत नाही, माझ्या कामात यशच येत नाही, घरामध्ये भांडणं होतात, मन शांत राहत नाही, असे बरेचसे आपण कारणं सांगत असतो. पण रोज फूल अर्पण करणं, असे अर्पण केलेली फूल जर तुम्हाला दररोजच्या दररोज दुसऱ्या दिवशी काढणं शक्य होत नसेल तर याच्यामुळेच ते दोष लागले जातात. बघा आता रोज फूल तुम्हाला अर्पण करणं जर शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे म्हणजेच फूल घेऊन तुम्हाला प्रत्येक देवावर अभिषेक करायचा आहे, पाण्यामध्ये फूल बुडवून. अशा प्रकारे बघा, तुम्ही एकदम साधी आणि सोपी जरी तुम्ही पूजा केली तर तुमची श्रद्धा आणि कृतज्ञता हीच खरी पूजा आहे. मग तुम्ही दररोज तर तुम्ही स्वामी महाराजांची प्रत्येक देवाची तुम्ही छान अशा रीत्या पूजा करतात, पण ज्यावेळेस तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही आवर्जून अशा प्रकारे कोरडी देवपूजा नक्की करा. त्याचबरोबर बघा, घरामध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाद हा झालाच पाहिजे. आता घंटानाद का करावा? बघा, प्रत्येक घरामध्ये कोणी शंख वाजवतं, कोणी घंटानाद करतो आणि तो घंटानाद खरंच खूप मनाला प्रसन्न करणारा तो घंटानाद असतो. आता सकाळ संध्याकाळ घरामध्ये घंटानाद का करावा? कारण घंटानाद हा अलक्ष्मीला सहन होत नाही. तो घंटाचा जो आवाज आहे तर तो अलक्ष्मीला सहन होत नाही आणि त्याच्यामुळे अलक्ष्मी आपल्या घरातून बाहेर जाते आणि लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर राहते. लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहते. त्याच्यामुळे आवर्जून सकाळ संध्याकाळ घंटानाद हा आपल्या घरात झालाच पाहिजे. आता सेवा पण आपल्याकडून व्हायलाच पाहिजे. स्वामी चरित्रसारामृताची नित्य सेवा, दररोज 3 अध्याय, तारक मंत्र, स्वामी महाराजांचा जप, ही तर सेवा तुम्ही आवर्जून करा, वेळात वेळ काढून करा. पण ही पण तुम्हाला सेवा जमत नसेल तर तुम्ही चालता बोलता स्वामी महाराजांचं नामस्मरण घेऊ शकतात. उठता बसता ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल वेळेमध्ये तुम्ही मोबाईल हातात घेण्याऐवजी जी काही सोशल मीडियाची जी आपण बघतो तर ते बघण्याऐवजी तुम्ही स्वामी महाराजांचा जपसुद्धा करू शकतात. स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात. स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणू शकतात किंवा ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानतात, कुलदैवत असो, कुलदेवी असो, त्यांचा मंत्र तुम्ही म्हणू शकतात. अशा प्रकारे सुद्धा तुमची चालता बोलता सुद्धा ही सेवा होऊन जाते. आता बघा, बऱ्याच जणांच्या अशा कमेंट पण असतात की आम्ही पूजा सेवा सुरू केली की आमच्या खूप अडचणी वाढतात, असं का बरं होतं? तर बघा, हे असं असतं, जेव्हा आपण काय करतो, घर साफ करतो तेव्हा आधी धूळ उडते, पण ती धूळ उडली म्हणजेच घर खराब झालं असं नसतं. तसंच जेव्हा देवपूजा सुरू होते तेव्हा आधी जुनी जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते तर ती बाहेर पडते. त्याच्यामुळे थोडा त्रास, थोडा मानसिक त्रास, अस्वस्थपणा, थोडा थकवा, अशा प्रकारचे हे आपल्यासोबत घटना घडत असतात. मग आपण अशा प्रकारे पूजा ही आपली संपूर्ण करायचीच असते. कारण अडचणी ह्या येतच असतात. ज्यावेळेस आपण कोणती तरी सेवा करत असतो त्यावेळेस जी काय आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते, जी निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर लवकर जात नाही. त्याच्यामुळे होणारा त्रास आपल्याला होतो आणि तो जर त्रास तुम्ही सहन केला तर बघा, पुढे चालून सर्व काही ठीक व्यवस्थितच होतं आणि चांगलंच होतं. आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपण देवाकडे तक्रार करतो की माझं असं, माझं तसं, मी एवढी सेवा करते, मी तेवढी सेवा करते, पण माझं एवढे साऱ्या अडचणी माझ्या जीवनात येतात. तर अजिबात देवाकडे तक्रार करू नका. देवाला दररोज कृतज्ञता व्यक्त करा. देवाकडे देवाचे आभार माना की तुम्ही हे जे जीवन जगत आहात तर ते देवामुळेच आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा, हीच देवाकडे तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा. आता देवपूजा करून झाली की आपण ज्यावेळेस आसन टाकून देवपूजेला बसतो, मग देवपूजा सर्व काही करून झाली, आपली सेवा करून झाली की तुम्हाला शेवटला देवाला एकच संकल्प करायचा आहे की हे देवा, हे हे जे मला तू जीवन दिलेलं आहे तर एक ती सुखी, समाधानी, आनंदी जावं, घरातील सर्व माणसं सुखी राहावी, येणारा प्रत्येक दिवस हा
चांगल्या रीते जावा. जे काही जीवनातील अडचणी अडथळे आहेत त्याला सामोरं जाण्याची ताकद द्या आणि दररोज माझ्या हातून तुमची अशीच सेवा, अशीच पूजा